लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अन्याय अत्याचार रोखण्याची ताकद फक्त भीम टायगर सेनेतच, राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांचे प्रतिपादन। पुसद तालुक्यातील भोजला येथे भीम टायगर सेनेचा शाखा उद्घाटन सोहळा दिनांक 16 जुलै 2024 रोजी दादासाहेब शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। दादासाहेब शेळके यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे देशातील एकमेव अराजकीय क्रांतिकारी सामाजिक संघटना भीम टायगर सेना ही आहे। अन्याय, अत्याचार व मुक्यांना वाचा फोडण्याचं काम व जाती संघर्ष रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त भीम टायगर सेनेतच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भोजला येथे भीम टायगर सेनेचा नामफलकाचे अनावरण सोहळा व आयोजित प्रबोधन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले। शाखा उद्घाटक जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे हे होते, तर प्रमुख पाहुणे श्याम धुळे, जिल्हा कार्याध्यक्ष करण भरणे, उपजिल्हा प्रमुख राष्ट्रपाल दादा सावतकर, जिल्हा संपर्क प्रमुख सिंगम ढगे, गीताताई कांबळे, संतोष गायकवाड इत्यादींच्या प्रामुख्याने उपस्थिती होती। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोजला शाखा अध्यक्ष वैभव जोगदंडे, उपाध्यक्ष नितीन खंदारे, सचिव अरविंद डोंगरे, सहसचिव करण लोखंडे, कोषाध्यक्ष शुभम खंदारे, सल्लागार सिद्धार्थ खंदारे, सदस्य संतोष कांबळे, कामेश खंदारे, धम्मपाल कांबळे, युवराज उबाळे, अनिकेत खंदारे, महिला अध्यक्ष ज्योतिबाई गौतम खंदारे तसेच सचिव रंजनाबाई सुरेश खंदारे यांनी कार्यक्रमाचे आयोजनासाठी अथक परिश्रम घेतलं। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।